सगळ्यांना, कसे सगळे बरे आहेत ना? तर बघा आपल्या जांभळीला इतकी जांभळं लागलेली आणि ह्या वाऱ्या काराची कशी खाली पडलेत आणि किती पडले ते सांगा म्हणलं तुम्हाला. तर मी परवाच्या वेळेस आहे ना आपणला भेटायला गेलते ना बारामतीला, तर तिथं गेल्यावरती दवाखान्यात जी वारं कावर आणि पाऊस मापाच्या बाहेर होतं ना, भीती वाटायजोगं, तसंच आज पण आलेलं बघा. आता थोडं कमी आले, त्याच्यामुळे म्हणलं व्हिडिओ घ्यावा म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली. नाहीतर वाऱ्यात आणि पावसात यायचं म्हणलं की भीती वाटते. कारण आहे ना जांभळीची झाड आहे बघा इथं आपल्या दारासमोर, आणि ही वाऱ्यात आहे ना इतकं असं म्हणजे एकदम फांद्या त्याच्या लवतेत ना, काय काय फांद्या तुटून खाली पडते ते बघा. पडलेल्या फांद्यांना ना तिकडं तोडून ठेवलंय त्या साईडला त्यांनी, हे बघा या झाडाच्या. आणि ह्या झाडाला जेवढी जांभळं होती ना, म्हणजे जेवढी जेवढी पिकलेली तेवढी ना सगळी पूर्ण अशी खाली पडून गेलीत. हे बघा जागोजाग सगळी जांभळं, असा पाय ठेवायला सुद्धा जागा नाही इतकी जांभळं पडली. बघितलं का टपाटपा पडतात अजून. हे बघा पूर्ण एकदम परपंड अशी झाली आहे जांभळांची. वरती पण तेवढीच येतं, हे बघू शकताय तुम्ही. हे बघा पिकलेली पण येतं आणि पडलेली पण येतं पूर्ण अशी जांभळं. तर किती जांभळांचा नाश होतोय. अशी विकायला किती महाग येतं. म्हणजे पाऊस यायला लागला आता, हे बघा पाऊस यायला लागला आणि इथं जांभळीचं झाड आहे आपल्या घरी, तर ही अशी वाऱ्याने नाश होऊन जाते बघा. बघितलं का बघा पाऊस यायला लागला बघा. पावसाने सुरुवात केली आणि इकडं दिवस पण दिसतोय मस्त असा, आणि पाऊस पण यायला लागलाय. तर आता संध्याकाळचे 6 वाजून गेलेत आणि शेवटी फायनली पावसाने हजेरी लावली बघा. कांदा ही व्यवस्थित नीटनाटका मी झाकून ठेवला आणि स्वीटीने कपडे काढून ठेवली. तर स्वीटी बसली बघा इथं मण्याला घेऊन. काय झालं त्याचं ते येऊन बसलाय, कारण आहे ना ही गोल आहे ना त्याला मारतोय, त्याच्यामुळे ती येऊन बसलाय तुझ्यापाशी. काय झालं माहिती का मगाशी? येऊन बसला इथं बसला, मला इथं बसला, गोल्या तिथं बसला, मला येऊन इथं बसला, गोल्याला इथे आपण हळूहळू त्या महाग यायला लागला, मग ती मायापाशी होय भेटतो तू होय. इथं गोल्या बसलाय बघा. पावसाने सुरुवात केली काय, तर या जांभळीचं ना फाटं पडते, त्याच्यामुळे जांभळी खाली जायला नको वाटतं. स्वीटी गेलती जांभळी घ्यायला, तिला म्हणलं अजिबात थांबू नको जांभळी खाली, तिथं येऊन बस. हा वाऱ्याने येतंय नाही काही, सगळ्या वाटेवरती आलेत. आणि हे चाफ्याचं झाड आहे, चाफ्याचं पण फाट्या तुटल्या बघा वाऱ्याने, खुर्च्या पण तिकडे गेलेत. तर हे वारं कावर आहे ना, आता पावसाचाच दिवस आहे त्याच्यामुळे वारं कावर पाऊस येणारच आहे, पण फक्त पाऊस यावा असं वारं येऊ नये असं हे वाटतं. पाऊस होऊन शांत झाला का? नाही लय मोठा पाऊस आला तिकडे. होय आता मम्मीला बोलत होती. याने फोन केलेला तिच्या सासूला, तर सासूबाईंनी सांगितलं भरपूर असा पाऊस येऊन गेला म्हणून. आणि आपल्या इकडे पण आता पाऊस यायला लागला. इतकं काळ भंगार आभाळ होतं ना, असं भीती वाटत होती. आज इजाही काय अशा लावल्या नाहीत आणि आभाळ पण ओरडलं नाही, पण वारं आणि आभाळ काळ भंगार चालतं. इकडे बघू शकताय तुम्ही, इकडे बघा काल नव्हतं, काल ही कसलं आभाळ आहे आणि तिकडं पाऊस पण पडतो, इथं पण येतं. ही बघा टिपकं टिपकं पडले तर. आणि जांभळांची लय नाससाडी होती. असं विकत घ्यायचं म्हणलं तर किती 100 रुपये किलो, कोण सांगते 50 रुपये किलो. कशी कशी जांभळं येतं आणि आपल्याला आपल्या रानात जांभळं येतं, तर खाऊन खाऊन तरी किती खाणार माणूस नाही का. आणि कुणी पण येतं गावातनं घेऊन जातं, आम्ही कुणाला नाही म्हणत नाही. ज्याला खायचे त्यांनी या आणि घेऊन पण जावं आणि खाऊन पण जावं असं म्हणतो. आणि आता असं वाऱ्याने पडल्यावरती त्याला आपला पण इलाज नाही ना. हे बघा हा पडलं किती पिकलेलं असतं, त्याच्यामुळे एका साईडने लगेच खराब होऊन जातं या. तर गुलाबाच्या कळ्या लय भारी आलेत ग ह्याला, हे केल्यापासून. फुलं पण छोटी छोटी लय बारीक आलेत हो, एवढीशी. किती मोठी मोठी फुलं येतात ह्याची. नाही नाही मोठी फुलं येतात, पण ती कट केलंय ना त्याच्यामुळं. हिच्याकडनं ना मिठाची भरणीच तिथं सांडली, तर लय मीठ झालं मापाच्या बाहेर आणि तिथंच पाणी ओतलं. म्हणलं काय नाही व्हायचं, पण ती जळायला लागलं. असू द्या. तर मला काय सांगायचं होतं, हां तर त्या दिवशी ना मी स्वीटीला इथं ठेवून गेलते आपणला भेटायला. त्यावेळेस कमेंट आल्या, कमेंट तर सारखंच येतात, मी वाचते सगळ्यांच्या, पण वाचते पण रिप्लाय काय देत नाही. जाऊ द्या म्हणते, कारण तुम्ही अशा अशा कमेंट करतात ना की आमचं डोकंच बंद पडतं, डोकंच बंद पडतं. आता जर मम्मी जर नसती गेली तर तुम्ही काय म्हणलं असतं कमेंट मध्ये की हा बघा आता हिचा बाप तिकडं ऑपरेशन झालंय तरी ही इथं बसली, जाय नाही भेटायला,
असं तसं परत आता गेली तर मध्ये स्वीटी पशी कोण नाही एवढा अर्जंट होतं का आम्ही. आणि असं पण कमेंट आले की स्वीटीला तिच्या सासरी नेऊन सोडा सागरच्या घरी, तिथं म्हणजे नाही का सेफ मध्ये राहीन. तर इथं काय अडचण आहे, काय अडचण वाटली तुम्हाला का स्वीटी, तुला काय अडचण वाटली इथं? कुठल्या गोष्टीची अडचण वाटली का? इथून पुढं अडचण येणं असं वाटतंय? काय सुद्धा नाही, हा काय सुद्धा नाही, एकदम निवांत आहे मी. एकटी जरी असते तरी मला काय भीत नाही इथं. आणि राहायला सवाल संडास बाथरूम बांधायचा, तर संडास बाथरूम बांधायचं नियोजन केलेलं आहे आणि काम चालू पण केलेलं आहे. दाखवायचं नाही येते की काम, सागरने तर व्हिडिओ घेतलेलाच आहे, सांगितलं इतकं पण नाही घेत, सांगितलंच आहे. तरी पण मी पण सांगते, मी तिकडून काय लांबनं जात नाही, मी शॉर्टकटने इथूनच जाते आणि इथं दाखवते तुम्हाला. तर ही बघा, ही खड्डा घेतलेली माती नाही इथं अशी टाकली, इकडे आपला कांदा झाकून ठेवलेला आहे. आणि ही बघू शकताय तुम्ही, इथं ही असा तिकडच्या साईडला काय आणि इकडच्या साईडला काय टाकले, तर इथं ही असा खड्डा घेतलाय बाथरूमसाठी, आपलं संडास बाथरूमसाठी. तर चालू आता ह्या 2 दिवसात चालू करायचं आहे. आज दाजी तुमचं गेलेत बघा की संडासचं भांडं, त्याला चौकट, बेसिंग आणि काय काय लागतं ना ते आणण्यासाठी तुमचं दाजी गेलेत. म्हणजे बघतो म्हणले, जर व्यवस्थित वाटलं तर आणतो, नाही तर राशीनवरून आणू. आज बेगोनला बघतेत, तर उद्या राशीनवरला जाऊन बघू म्हणले काय. त्याच्यामुळं हे पण काम चालू या. आणि राहायला सवाल आता रस्त्याचा, शेवटी ती सरकारी, आपण काय प्रायव्हेटमध्ये नाही करू शकत आहे ना. हां, तर आपण काय स्वतःहून नाही करू शकत ते रस्ता, त्याच्यामुळं काही इलाज नाही. त्यावेळेस पाऊस पाणी नाही हो, ज्यावेळेस कसला गुब्याची गुब्या दिसतोय असं वाटतंय आता इथं समोरच बसला या. होय र, मी सांगते काय ती सगळी लिंक तुटती का नाही माझी. काय काय तुझं फोटो दाखव, इकडे बघ, इकडे बघ, गोल्या गोल्या, माझा गोल्या लय आगाव आहे. ताईचं अजिबात ऐकत नाही, ताईने किती पण हाका मारू द्या, काय करू द्या, अजिबात ऐकत नाही. हे बघा वारं कसं सुटलं, बघितलं का. तर मी काय सांगत होती, रस्त्याचं सांगत होती. तर तिथून इथवरच एक 400-500 फुटावरती, म्हणजे फुटाच्या अंतरावरती रस्ता आहे फक्त एवढा चिखलाचा, बाकी सगळा डांबरी आहे. त्याच्यामुळे काहीच अडचण नाही. जर त्रास व्हायला लागला, दुखायला लागला तर कसं पण नेता येईल, काय पण होईल. गाडी दाजींना सांगितले, त्यांच्या मित्राच्या 3-4 मित्र आहेत, तर सगळ्यांना सांगून ठेवले, ज्यावेळेस फोन करेल त्यावेळेस कुणी का व्हायना एखादं पडदिशी हजर राहिला असं. तर आणि त्यावेळेस आहे ना, मी इथं काय एकटीच नाही थांबणार आहे, तिच्या सासूला बोलून घेणार आहे, माझ्या आईला बोलून घेणार आहे, माझी सासू आहे. ज्यावेळेस थोडं दिवस राहतील त्यावेळेस सगळ्यांना इथं थांबून घेणार आहे, मी एकटीच नाही इथं. आता सध्या काय अडचण नाही, त्याच्यामुळे एकटीच आहे. त्या त्यांना नको लय जवळ घेऊ. गोळ्या तू कशाला म्हण्या चाललाय र. तर चला असू द्या, काय नाही म्हणलं सांगाव तुम्हाला आमच्या इकडं वार कावार. त्या दिवशी काय मी नव्हती इथं, स्वीटी होती, स्वीटीने व्हिडिओ घेतला होता. ओय ताई उठ, ताई उठ, तू हो इकडं, हो इकडं, तू हो ग इकडं. काय काय गरज आहे का, पण काय गरज आहे का भांडणं करायची. गोल्या ग बाबू, गोल्या ग बाबू, गोल्या गोल्या ग, उठताय तू हो इकडं. त्यांना दोघांना करू दे इकडं इकडं अलग अलग, नाहीतर ते तिथंच थांबले ना तर भांडणच नक्कीच करणार आहेत. एकमेकाला दिसून नाही दिलं ना मनाला हो काय, थांब 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 थांब, नको ती भांडणं करत, गोळ्या मारतो मग त्याला. गप चल तिकडं, चल 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 गोळ्या, चल 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 चल. लगेच कसा आवाज बदलतोय या, लगेच कसा आवाज बदलतोय. होय रे, मन्या नाही भांडणं करत, गोळ्या करतोय भांडणं. मन्या जा बरं तू तिकडं, इथं त्यांच्यासाठी पाणी भरून ठेवलेलं असतं. तू का त्याला मारतो, काय केलं त्याने तुला. होय रे, काय केलं तुला. कशामुळे भांडणं करतो, का रागवला तू त्याच्यावर. नको भांडणं करू. चला असू द्या, काय नाही. आता हे आबाळन वार कावर हे असंच राहणार आहे, कारण पावसा पाण्याचा दिवस आहे. तर काल नव्हता आला अगं. गप नको कालवा करू.